बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत। त्यात आता या प्रकरणात सीआयडी आणि पोलीस अशा वेगवेगळ्या यंत्रणा तपास करत असताना आता बीड पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेत। बीडमध्ये हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फड, माणिक फड, बाळासाहेब सोनवणे यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत। त्यांच्यासोबत 74 जणांचे शस्त्र परवाना रद्द केल्याची कारवाई जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केली। त्यामुळे या पोलिसांच्या या कारवाईचे बीडमधील जनतेने स्वागत केले। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील 1281 शस्त्र परवान्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला। गुन्हा दाखल असलेल्यांकडे ही शस्त्रे परवाना दिल्याचा आरोप करत हे परवाने रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती। या अनुषंगाने पिस्तलसह फोटो व्हिडिओ असणाऱ्या कैलास फड, माणिक फड, बाळासाहेब सोनवणे यांचे परवाने रद्द करण्यात आले। तर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 232 जणांचा शस्त्र परवाना रद्द करण्यात प्रस्ताव पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकारी यांना पाठवला होता। त्यानंतर या प्रकरणात सर्वांना नोटीस देऊन सुनावणी घेण्यात आली। त्यातील 71 जणांचा परवाना जिल्हाधिकारी यांनी रद्द केला, तर उर्वरित परवानाधारकांची पडताळणी सुरू आहे। आतापर्यंत 303 परवाने रद्द केले आहेत। त्यामुळे जिल्ह्यात गरज नसताना घेण्यात आलेल्या शस्त्र परवानाधारकांना जिल्हाधिकाऱ्यांनी दणका दिला आहे। त्यामुळे या कारवाईचे आता बीडमध्ये स्वागत होत आहे।